नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. मी प्रमोद मोरे, तुमचा मोबाईलवर इलेक्ट्रिकल टीचर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिलिंग फॅनचं रेग्युलेटर कनेक्शन कसं जोडायचं. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस नवीन फॅन खरेदी करून आणतो त्यावेळेस फॅनसोबत रेग्युलेटर येत नाही आणि ज्या ठिकाणी प्रॉपर लाईट फिटिंग केलेली नसते त्या ठिकाणी आपल्याला रेग्युलेटर कसं जोडायचा हा प्रश्न पडतो. तर मित्रांनो, हे आपण असं वायर घेतलेलं असतं, त्याला एका साईडला पिन असते आणि एका साईडला दोन वायरचे टोक असतात. तर ते टोक कुठे जोडायचे आणि रेग्युलेटरचं कनेक्शन कसं करायचं या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. छोटासा व्हिडिओ आहे पण माहिती फार महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो, हे जे फॅनचं कनेक्टर आलेलं असतं त्याला एका साईडला तीन ठिकाणी कनेक्शन दिलेलं असतं आणि एका दुसऱ्या बाजूला दोन होल असतात, स्क्रू असतात, ते मोकळे असतात. तर त्या दोन मोकळ्या स्क्रूच्या ठिकाणी आपल्याला हे दोन वायर जोडायचे असतात. तर चला आता आपण पहिल्यांदा ते दोन वायर जोडून घेऊयात. तर मित्रांनो, हे पाहू शकताय तुम्ही, कनेक्टरला एका साईडला जे दोन वायर आहेत त्या ठिकाणी आपण वायर जोडून घेत आहोत. त्यासाठी फक्त एक टेस्टरची गरज असते मित्रांनो. बाकी कुठल्याही उपकरणाची आवश्यकता आपल्याला वायर जोडण्यासाठी लागत नाही. तर मित्रांनो, आता आपण पाहू शकताय अशा प्रकारचा बोर्ड असतो किंवा जास्त बटनाचा पण बोर्ड असतो काही ठिकाणी. तर आपल्याला आपण ही जर पिन जर डायरेक्ट बसवली तर पंखा फुल स्पीडवर पळतो, पण आपल्याला काही वेळा पंख्याची स्पीड कमी करणं गरजेचं असतं. तर पाहू शकता हा फुल स्पीडमध्ये आहे पंखा, पण बऱ्याच वेळा पहाटेच्या वेळेस थंड वातावरण सुटतं त्यावेळेस आपल्याला फॅनची स्पीड कमी करावी लागते. तर त्यावेळेस रेग्युलेटर नसेल तर फॅनची स्पीड कमी होत नाही. तर मित्रांनो, आता पाहूयात आपण रेग्युलेटरचं कनेक्शन कसं करायचं. तर मित्रांनो, हे आहे सरफेस रेग्युलेटर, म्हणजे हे भिंतीवर किंवा बोर्डवर वरच्या बाजूनं बसवण्यासाठीचं रेग्युलेटर असतं. तर मित्रांनो, कनेक्शनमध्ये जे बोर्डमध्ये रेग्युलेटर असतात इनबिल्ट, त्याच आणि यात काही फरक नसतो, कनेक्शन तेच असतं, सेम असतं. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला करंट जो आहे बटन ऑन करून सॉकेटच्या कुठल्या बाजूला करंट येतोय तो पाहायचा आहे. त्यानंतर त्या साईडला, करंटच्या साईडला जे वायर गेलेलं आहे ते वायर आपल्याला पिनमधून वरून दिसतंय की कुठल्या वायरमध्ये करंट येणार आहे. तर ते वायर आपल्याला कट करायचं. तर आता आपलं हिरवं वायर जे आहे ते करंटच्या साईडला गेलेलं होतं, तर आता आपण हिरवं वायर जे आहेत ते कट करणार आहोत पिनपासून थोड्याशा अंतरावर. तर हे वायर कट केल्यानंतर आपल्याला हे दोन टोकं तयार होतील, बरोबर आहे. तर आता रेग्युलेटरला पण दोनच टोकं आहेत, तर ते दोन्ही टोकं रेग्युलेटरच्या दोन्ही बाजूला दोन टोकांना जोडायचं असतं. यात प्लस मायनस किंवा फेज न्यूट्रल असं रेग्युलेटरच्या कनेक्शनमध्ये काही नसतं. आणि ते दोन टोकं आपल्याला व्यवस्थित वायर कट करून चिकट टेपच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचे आहेत. आता आपण हे रेग्युलेटरचे दोन टोकं आणि आपण जे वायर कट केलेलं होतं त्या वायरचे, हिरव्या वायरचे दोन टोकं आपण जोडून घेतलेले आहेत. वायर कुठल्याही कलरचं असू शकतं मित्रांनो, हिरवं, लाल, पिवळं किंवा लाल निळं असू शकतं. तर आपल्याला फक्त हे चेक करायचं आहे की करंट कुठल्या वायरमध्ये आहे. जरी तसं जरी नाही झालं तरी एवढा असा काय फरक पडत नसतो की त्याला करंटलाच द्यायला पाहिजे, पण शक्यतो तुम्ही करंटचंच वायर कट केलेलं चांगलं. तर आता आपण हे दोन्ही वायर चिकट टेपने जोडलेले आहेत. तर हे पाहू शकता मित्रांनो, पिवळं जे वायर आहे ते पाहू शकता हे डायरेक्ट गेलेलं आहे, ते कुठेही कट नाही. बोर्डमधून, सॉकेटमधून, पिनमधून डायरेक्ट फॅनला गेलेला आहे, पण आपण हिरवं वायर कट केलं आहे. तर हे रेग्युलेटर आहे, तर ह्या रेग्युलेटरला जे वरचा नॉब असतो त्याला पण ॲरोचा मार्क आहे आणि स्पीडला पण जी स्पीड आहे त्याला पण ॲरोचा मार्क आहे. तर आता आपण रेग्युलेटर जोडल्यानंतर फॅन चालू करून पाहूयात. तर आता हा रेग्युलेटर बंद होतं त्यामुळं फॅन फिरणार नाही. तर आता ही पहिली स्पीड आहे.
पाहू शकताय जसं जसं आपण रेग्युलेटर फिरवत जाऊ, हे 5 स्पीडचं रेग्युलेटर आहे, तशी तशी फॅनची स्पीड वाढताना तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी रेग्युलेटरचं कनेक्शन करू शकतो. रेग्युलेटर कुठल्याही प्रकारचा असू द्या, जे बोर्डमध्ये फिटिंग असतात रेग्युलेटर त्याचं पण कनेक्शन असंच असतं, वेगळं काही नसतं. तर मित्रांनो, लाईट फिटिंगच्या बोर्डमध्ये रेग्युलेटरचं कनेक्शन कसं द्यायचं हे मी तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर पण करा, कारण इतरांना याचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर. मी आपला प्रमोद मोरे, मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. धन्यवाद.